रुस्तम हिंदकेसरी माहिब्याचा गट झाल्यावर लगेच संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा चालू सीझनला धुमाकूळ घालणारा सुंदर 11-11चा गट सुटला आणि संतोष शेठ तोडकर यांच्या सुंदरने बी फरकानं गट पास केला. सुंदर 11-11चा गट झाल्यावर लगेचच खाली म्हणलं सुट्टीकडे जावं, कारण की आपलं काळी शंभूचा गट सोडायचा होता. आपण शंभूच्या गटाला खाली आलो तेवढंच शंभूचा गट सुटला. काय तुफान अशा शंभूच्या गटाला स्पीड लागलेलं, पण शंभूच्या कडाच्या गाडीच्या शंभूच्या तोंडावर निकालावर घासाघास झाली आणि शंभूच्या कडाच्या गाडीनं निकाल घेतला. आणि शंभूचा गट झाल्यावर लगेच महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध एकमेव झेंडापट नावडे बापू कोरेगावकर यांनी लगेचच दुसरा गट लावला आणि बापूंना झेंडा टाकला आणि तोही गट सुटला. आणि याही गटाला काय तुफान असं स्पीड लागलेलं आणि माग तर काय नुसतं धुराळच उडायला लागलेला. चला म्हणलं आता अर्ध्यापेक्षा जास्त गट झाले, तर आता कोणकोणती बैल अजून मैदानावाल्यात बघूया. मैदानाकडून बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांचा घरचा चालू सीझनचा बादशाह अर्जुन दिसला. उर्मिलाताईंच्या अर्जुन पासून पुढे आल्यावर आपल्याला संघर्ष योद्धा सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा रुस्तम हिंदकेसरी माहिब्या दिसला. चला म्हणलं आता जरा मैदानाकडे जाऊ, कारण सेमीचा पुकार दिलता आणि म्हणलं आता सेमीची बैल खाली जायला चालू होणार. मग लगेचच मैदानावर आलो. मग तेवढ्यात खंडचकरांचा बाळ्या खाली सेमीला पळायला जाताना दिसला आणि खंडचकरांच्या बाळ्याच्या अलीकडच्या फाटीतून वाघोलीकरांचा पुसेगाव हिंदकेसरी शंकर बी खाली सेमीला पळायला चाललेला.